आज सकाळी सकाळी नवरोबांसाठी मस्त असा टिफिन रेडी केला. चना बटाट्याची भाजी देखील बनवली होती. तरी देखील काय माहीत मला कारल्याच्या भाजीचे डोहाळेच लागले होते. गेले 2 दिवसापासून चाललेलं आहे की कारल्याची भाजी बनवायची आहे, खायची आहे, पण दिवस मात्र उगवतच नव्हता. फायनली आज विचार केला की 2 तरी कारल्याची भाजी बनवायचीच. आमच्या घरात बाकी सगळ्यांना कारल्याची भाजी खायला खूप कंटाळा येतो, पण मला मात्र आवडतं. आणि आता सासू सासरे नाही आहे म्हटल्यावर ही एवढी भाजी मलाच संपवावी लागणार आहे. पण शेंगदाण्याचा भरपूर असा कूट घालून मी ही कारल्याची भाजी बनवत असते. त्यात थोडासा चिंचेचा गर आणि गुळही घातलं. भाजीची चव ना एकदम भन्नाट लागते. तुम्ही या पद्धतीने कधी बनवली नसेल तर नक्की बनवा. आणि तेवढ्यातनं माझं एक पार्सल रिसीव्ह झालं होतं. गेले किती दिवस झाले मी याची वाट बघत होते, कारण आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यासाठीच ही वस्तू मी मस्त मागवली होती. पार्सल बघून तुम्हाला वाटेल की हा एक छोटासा डब्बा आहे, पण या डब्यातून काय निघतं बघा. तर ही आहे मस्त अशी छत्री जी फोल्डेबल आहे. तर मिशोवरून ही छत्री मी मागवली आहे आणि मला असं वाटलं की आता पावसाळा आहे, बरेचदा छत्री हातात कॅरी करावी लागते, त्यासाठी मला ही फोल्डेबल छत्री खूपच युजफुल वाटली. पण ओपन करून बघितले तर माहिती नाही, ओपनच होत नव्हती. माहिती नाही काय चुकी केली. पहिले तर रिटर्न करण्याचा प्रयत्न केला, मग नवरोबांना दिला. ती ऑनलाईन मागवली होती बघ बरं, चालूच होत नाही या. अरे कशी झाली? तर बघा मस्त आहे ना छत्री. क्वालिटी देखील छान आहे, कपड्याची क्वालिटी देखील जाडी आहे. जर तुम्हाला मागवायचं असेल तर प्रोडक्ट मी स्क्रीनवर टॅग करते. चला तर मग ब्लॉग इथे सेंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.